Hi, today we are going to see the question answers of natural resources, air, water and land. तर आपण याचे आता क्वेश्चन आन्सर एक्सरसाइज बघूया काय आहे ते. क्वेश्चन 1, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरा. ए, द लेयर ऑफ ओझोन गॅस ॲब्झॉर्ब्स डॅश डॅश रेज दॅट कम फ्रॉम द सन टू द अर्थ. तर ओझोनचा जो लेयर आहे तर तो कोणते रेज जे सनपासून येतात ते ॲब्झॉर्ब करतो, तर अल्ट्राव्हायोलेट रेज तो ॲब्झॉर्ब करतो. ऑफ द टोटल वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ, पृथ्वीवर असणाऱ्या पाण्यापैकी फ्रेश वॉटर फॉर्म्स हाऊ मेनी %? तर पृथ्वीवर असणाऱ्या पाण्यापैकी जे फ्रेश वॉटर आहे ते किती टक्के आहे, तर 0.3. इथे पर्सेंट लिहिलं नसेल तर हे पर्सेंटचं साईन काढायचं. आता इथे पर्सेंट लिहिलेलं असल्यामुळे काहीही गरज नाही. ठीक आहे. सी, बोथ डॅश अँड डॅश कॉन्स्टिट्युएंट्स आर प्रेझेंट इन द सॉईल. बोथ बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स आर प्रेझेंट इन द सॉईल. सॉईलमध्ये कोणते कोणते घटक असतात, तर बायोटिक्स म्हणजे काय, जे मायक्रोब्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते झाले बायोटिक. आणि अबायोटिक म्हणजे झाले सँड, रॉक त्यासारखे. ठीक आहे. क्वेश्चन 2, वाय इज इट सेड दॅट. असं का म्हटलं गेलं आहे. ए, द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. पृथ्वीचं संरक्षण कवच हे ओझोन लेअर आहे असं का म्हटलं गेलेलं आहे, तर आन्सर, देअर इज अ लेअर ऑफ ओझोन O3 गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर ॲट अ हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. आता बघा, तुम्ही 6ला गेलात त्याच्यामुळे क्वेश्चन आन्सर थोडी मोठी असणार आहेत. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला. आणि ते जर तुम्ही एक साथ सलग सगळा जर अभ्यास करायला गेला तर ते आपल्याला खूपच अवघड वाटतं. म्हणून त्याचे जर असे काही पार्ट्स बनवले तर ते आन्सर आपल्याला लर्न करणं इझी जातं. म्हणून मी इथे आन्सरमध्ये नंबरिंग दिलेले आहे बघा. तर फर्स्ट पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे, तर तो ओझोनचा लेअर कुठे आहे, तर ओझोनचा लेअर आहे लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअरच्या लोअर पार्टमध्ये ॲट अ हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. पृथ्वीच्या भोवती हाय अल्टिट्यूडला ओझोनचा लेअर आहे. सेकंड पॉईंट, द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. मग आता सनपासून जे येणारे रेज आहेत तर त्यातले अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत तर ते आपल्या लिव्हिंग थिंग्सला, पृथ्वीवरील सर्व सजीवांना खूपच हानिकारक आहेत. थर्ड पॉईंट, द ओझोन गॅस ॲब्झॉर्ब दीज रेज. मग हा जो ओझोन गॅस आहे, ओझोनचा लेअर आहे, तो त्या रेजना, अल्ट्राव्हायोलेट रेजना ॲब्झॉर्ब करतो. 4, ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. आणि तो अल्ट्राव्हायोलेट रेजला ॲब्झॉर्ब करतो आणि चांगले रेज आहेत तेच फक्त आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि अशा प्रकारे मग पृथ्वीवरील जे सजीव आहेत तर त्यांचं प्रोटेक्शन होतं, संरक्षण होतं. फिफ्थ पॉईंट, देअरफॉर द ओझोन लेअर इज कॉल्ड अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. आणि म्हणून ओझोन लेअरला पृथ्वीचा संरक्षण कवच असं म्हटलं गेलेलं आहे. समजलं? अशा प्रकारे पॉईंटने आन्सर तुम्ही लर्न केलं तर तुमचं पटकन लर्न होऊन जाईल. सेकंड, बी, वॉटर इज लाईफ. पाणी हेच जीवन असं का म्हणतात, सांगा बरं का म्हणतात, कारण कुठलीच गोष्ट पाण्याशिवाय शक्य आहे का. आपलं जगणं, आपल्याला घरातील कामासाठी किती पाणी लागतं, पिण्यासाठी पाणी लागतं, सगळ्या गोष्टींसाठी पाण्याची गरज असते. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, म्हणून त्याला वॉटर इज लाईफ असं म्हटलेलं आहे. तर ते कसं लिहायचं, द ब्लड ऑफ ॲनिमल्स अँड द सॅप इन प्लांट्स कंटेन अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. तर ॲनिमल्स जे सगळे जे सजीव आहेत, सजीव म्हणजे ॲनिमल्स असतील, बर्ड्स असतील किंवा ह्युमन बिईंग्स असतील, तर या सगळ्यांच्या रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे जे प्लांट्समध्ये सॅप असतं की नाही, सॅप आठवतंय का तुम्हाला, सॅप म्हणजे जे झाडांमध्ये जो रस असतो की नाही, तर त्याच्यामध्ये पण जास्त प्रमाण पाण्याचं असतं. सेकंड पॉईंट, नो लिव्हिंग थिंग कॅन सर्वाईव्ह विदाऊट वॉटर. काही सजीव पाण्याशिवाय जगू शकत नाही. थर्ड, देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज लाईफ. आणि म्हणूनच पाण्याला जीवन असं म्हटलेलं आहे. सी,
सी वॉटर इज युजफुल इवन दो इट इज नॉट पोटेबल. म्हणजे की जे समुद्राचं पाणी आहे तर ते आपल्याला पोटेबल म्हणजे वापरण्यासाठी योग्य नाही आहे, तरी सुद्धा ते युजफुल का आहे? तर आन्सर आहे फर्स्ट, ड्यू टू इव्हॅपोरेशन ऑफ सी वॉटर द वॉटर सायकल रिमेन्स ऑपरेटिव्ह. म्हणजे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ते वाफ हवेत जाते, आकाशात जाते, त्याचे ढग बनतात, त्या ढगाला हवा लागली की त्याचं परत पाणी होतं, परत त्या पाण्याची वाफ होते. म्हणजे हे जे वॉटर सायकल आहे तर ते समुद्राच्या पाण्याची वाफ झाल्यामुळे शक्य होतं, म्हणजेच सी वॉटरमुळे शक्य होतं. मॉन्सून रेन्स, वेदर पॅटर्न्स अँड सायकल ऑफ सीझन ऑल आर पॉसिबल ड्यू टू ओशन्स. आणि हे सगळं समुद्रामुळे शक्य होत आहे, समुद्रातील पाण्यामुळे शक्य होत आहे. सेकंड पॉईंट, वी कॅन ऑब्टेन सॉल्ट, आयोडीन अँड अदर मिनरल्स फ्रॉम सी वॉटर. समुद्राच्या पाण्यापासून आपल्याला मीठ भेटतं, आयोडीन भेटतं आणि अजून दुसरे काही मिनरल्स भेटतात. सी वॉटर ट्रान्सपोर्ट इज द चीपेस्ट वे ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स. काही जर वस्तू तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायच्या असतील एका देशातून दुसऱ्या देशात तर सर्वात स्वस्त असलेला मार्ग म्हणजे समुद्र मार्ग. सी वॉटरवरून तुम्ही खूप कमी पैशामध्ये तुमच्या वस्तू ट्रान्सपोर्ट करू शकता, किंवा तुम्ही पण जर वाहतूक करायचं असेल तर सर्वात स्वस्त मार्ग हा समुद्र मार्ग आहे. Therefore, sea water is useful even though it is not potable. आणि म्हणून समुद्राचं पाणी जरी ते आपल्याला पिण्यायोग्य नसलं तरी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. क्वेश्चन 3, व्हॉट विल हॅपन इफ? काय होईल? ओके, त्यातला पहिला बघूयात. मायक्रोब्स इन द सॉइल गेट डिस्ट्रॉयड. जर मातीमधले जे मायक्रोब्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, ते जर डिस्ट्रॉय झाले, ते जर नष्ट झाले, मातीमध्ये सूक्ष्मजीवच नसतील तर काय होईल? आन्सर 1, मायक्रोब्स आर डिकम्पोजर्स ॲज दे डिकम्पोज डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इनटू सिम्पल सबस्टन्सेस. हे मायक्रोब्स कशाचं काम करतात? तर सगळं जे आहे प्लांट्सचे जे रिमेन्स असतील, म्हणजे झाडांची पाने गळून पडतात किंवा झाड जर सुकून गेलं, वाळून गेलं तर ते मातीमध्येच मिसळतं, किंवा जे डेड ॲनिमल्स आहेत तर त्यांची बॉडीसुद्धा मातीमध्येच पडलेली असते, तर त्याचं डिकम्पोजिशन करण्याचं काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच मायक्रोब्स करत असतात. ह्युमस इज द लेअर फॉर्म ऑन सॉइल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स. मग आता ह्या मायक्रोब्सनी जे डेड प्लांट्स किंवा ॲनिमल्सचं जे डिकम्पोजिशन केलेलं आहे तर त्याच्यामुळे ह्युमसचा एक लेअर तयार होतो. ह्युमस म्हणजेच एक एक प्रकारचं खतच असतं, जे की जे डेड प्लांट आहेत, डेड ॲनिमल्स आहेत त्यांच्या डिकम्पोजिशनपासून तयार झालेलं असतं. ह्युमस सप्लाईज न्यूट्रिएंट्स टू द सॉईल. आणि हा जो ह्युमस तयार झालेला आहे तो सॉईलला न्यूट्रिएंट्स सप्लाय करतो, वेगवेगळी पोषक द्रव्ये पुरवतो. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एरेटिंग द सॉईल अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉईल. एरेटिंग म्हणजे मातीमध्ये वारं खेळतं ठेवणं, म्हणजे ती जमीन जी भुसभुशीत होते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हवेचं प्रमाण वाढतं, आणि हवा आली म्हणजेच त्याच्यामध्ये नायट्रोजन जे दुसरे जे न्यूट्रिएंट्स लागणार आहेत तर ते येतात, आणि त्याच्यामुळे मातीची पाणी पकडून ठेवण्याची क्षमता पण वाढते. इफ मायक्रोब्स इन द सॉईल गेट डिस्ट्रॉईड, आणि जर हेच मायक्रोब्स जर मातीमधून नष्ट झाले तर डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स विल नॉट डिकम्पोज. म्हणजे वनस्पती किंवा प्राणी यांच्या ज्या डेड बॉडीज आहेत तर त्या डिकम्पोज होणार नाहीत, अँड द अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स इन द सॉईल विल डिक्रीज. आणि मग ह्युमस तयार होणार नाही, त्याच्यामुळे जे मातीला लागणारे न्यूट्रिएंट्स आहेत तर ते कमी होतील, अँड प्लांट्स विल नॉट एबल टू ग्रो विदाऊट न्यूट्रिएंट्स. आणि झाडाच्या वाढीसाठी आपल्याला माहीतच आहे की त्याला व्यवस्थित पोषक द्रव्ये न्यूट्रिएंट्स लागतात, मग तेच जर मायक्रोब्स नसतील तर ते न्यूट्रिएंट्स झाडाला मिळणार नाहीत आणि मग झाडाची वाढ व्यवस्थित होणार नाही. ओके, आता सेकंड बघूयात. बी, द नंबर ऑफ व्हेकल्स अँड फॅक्टरीज इन युअर सराउंडिंग इन्क्रीजेस. जर तुमच्या आजूबाजूला असणारी जी व्हेकल्स म्हणजे वाहनांची संख्या म्हणजेच गाड्यांची संख्या किंवा फॅक्टरीजची संख्या, कारखान्यांची संख्या जर वाढली तर काय होईल? आन्सर 1, हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स इन व्हेकल्स
अँड इन फॅक्टरीज. तर अँड आहे हा. तर जे गाड्या आहेत, गाड्यांचं जे फ्युएल आहे, पेट्रोल डिझेल यांच्या ज्वलनामुळे हार्मफुल गॅसेस हवेमध्ये सोडले जातात. आणि फॅक्टरीमध्ये सुद्धा फॅक्टरीमधून आपण बघतो ना किती मोठा स्मोक बाहेर येतो, त्याच्यामध्ये सुद्धा सगळे हार्मफुल गॅसेस असतात. दीज हार्मफुल गॅसेस कंटेन्स, आता या हार्मफुल गॅसेसमध्ये कोणकोणते गॅसेस असतात? नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, सूट एक्सेट्रा. या हार्मफुल गॅसेसमध्ये हे एवढं सगळं मिक्स असतं. ॲज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे, आणि त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. If the number of vehicles and factories in our surrounding increases, then it will be hazardous for the environment and health of the entire living world. आणि मग अशा प्रकारे जर वाहनांची किंवा कारखान्यांची संख्या आपल्या आजूबाजूला वाढली तर ते खूपच हॅझार्डस म्हणजे हानिकारक होऊ शकतं. आपल्या पर्यावरणाला त्याचा त्रास होऊ शकतो आणि पूर्ण सजीवसृष्टीची आरोग्याला सुद्धा त्रास होऊ शकतो. सी द टोटल सप्लाय ऑफ पॉटेबल वॉटर इज फिनिश्ड. पिण्यायोग्य पाणी संपलं तर? आन्सर, नो लिव्हिंग थिंग सर्वाईव्ह विदाऊट वॉटर. सर्वाईव्ह म्हणजे जिवंत राहणे. कोणताही सजीव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. वी नीड वॉटर टू परफॉर्म ईच अँड एव्हरी ॲक्टिव्हिटी. आपल्याला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी ही पाण्याची गरज असतेच असते. वॉटर इज लाईफ. पाणी हेच जीवन आहे. इफ द टोटल सप्लाय ऑफ पॉटेबल वॉटर फिनिशेस, नो लिव्हिंग थिंग ऑन अर्थ वूड सर्वाईव्ह. आणि जर पृथ्वीवरील पिण्यायोग्य पाण्याचा पूर्ण पुरवठा सप्लाय जर बंद झाला तर पृथ्वीवर कोणतेही सजीव जिवंत राहू शकणार नाही. क्वेश्चन 4, मॅच द फॉलोविंग. जोड्या लावा. ग्रुप ए दिलेला आहे, ग्रुप बी दिलेला आहे. तर तुम्हाला योग्य जोडी लावायची आहे, मॅच करायचं आहे. फर्स्ट, कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड ह्याच्यामध्ये बघूयात आपण काय आहे. ए, जनरेशन ऑफ सॉईल, म्हणजे सॉईलची निर्मिती, मातीची निर्मिती होते का कार्बन डायऑक्साईडमुळे? तर नाही. रेन, पाऊस पडतो का कार्बन डायऑक्साईडमुळे? नाही. प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन, तर वनस्पतींना अन्न बनवण्यासाठी लागतो कार्बन डायऑक्साईड? तर हो, कारण वनस्पती कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करतात आणि फोटोसिंथेसिसच्या मदतीने त्यांचं फूड तयार करतात. तर मग आपण हे मॅच करूयात. ओके. ऑक्सिजन, तर ऑक्सिजन कशासाठी लागतो? जनरेशन ऑफ सॉईल? नाही. रेन? नाही. कंबशन म्हणजे ज्वलनासाठी ऑक्सिजन लागतो? तर हो, ऑक्सिजन हा ज्वलनासाठी आवश्यक असतो. त्यानंतर वॉटर वेपर, पाण्याची वाफ. पाण्याची वाफेने काय होतं? जनरेशन ऑफ सॉईल होतं का? नाही. रेन? हो, पाऊस पडतो. हो ना, वॉटर वेपर जाते आकाशामध्ये, त्याचे ढग बनतात, ते ढग जड झाले, त्यांना हवा लागली की त्याच्यापासून आपल्याला पाऊस मिळतो. तर वॉटर वेपरचा आन्सर आहे रेन. आणि मायक्रोब्स हे जनरेशन ऑफ सॉईल, हे आन्सर आहे मायक्रोब्सचं. ठीक आहे, समजलं? मी ते आता मॅच केलेलं आहे, तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकता. आता क्वेश्चन नंबर 5, नेम द फॉलोविंग. नावे लिहा. ए, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द बायोस्फियर. बायोस्फियर जैवसृष्टी जी आहे, जीवसृष्टी आहे, तिचे घटक कोणते? तर ॲनिमल्स अँड प्लांट्स हे दोन्ही मिळून बायोस्फियर तयार होतं, म्हणजेच जैवसृष्टी तयार होत असते. त्यानंतर बी, बायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉईल, मातीमध्ये असणारे जैविक घटक. ठीक आहे, मायक्रोब्स, इन्सेक्ट्स, रॉडंट्स लाईक रॅट अँड माईस. त्यानंतर सी, फॉसिल फ्युएल, जैव इंधन किंवा त्याला जीवाश्म इंधन असं म्हटलं जातं. पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे आहेत फॉसिल फ्युएल्स. डी, इनर्ट गॅसेस इन एअर, हवेमध्ये असणारे इनर्ट गॅसेस म्हणजे ज्याला राजवायू असं म्हटलं जातं. ते तुम्हाला नेक्स्ट पुढच्या स्टँडर्डमध्ये असेल इनर्ट गॅसेस म्हणजे काय. एर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन अँड झेनॉन, तर हे आहेत इनर्ट गॅसेस. द ई, गॅसेस दॅट आर हार्मफुल टू द ओझोन लेअर.
ओझोन लेअरला हार्मफुल असणारे, हानिकारक असणारे गॅसेस कोणते? तर क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स, कार्बन टेट्राक्लोराईड, हे 2 गॅसेस ओझोन लेअरला हार्मफुल आहेत. क्वेश्चन नंबर 6, ट्रू ऑर फॉल्स? ए, लँड अँड सॉइल आर द सेम थिंग. हो का? जमीन आणि माती ह्या एकच गोष्टी आहेत का? नाही, फॉल्स. द वॉटर इन अ लेक इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. तलावामध्ये जे पाणी असतं त्याला ग्राउंड वॉटर म्हणतात का? फॉल्स, कारण ग्राउंड वॉटर हे जमिनीच्या खाली असतं. सी, इट टेक्स अबाउट 1000 years टू फॉर्म अ 25 centimeter थिक लेअर ऑफ सॉइल. फॉल्स, कारण 1000 years मध्ये 25 सेंटीमीटर नाही, 2.5 सेंटीमीटर लेअर बनतो सॉइलचा. ओके. डी, रेडॉन इज यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स. फॉल्स, तर रेडॉन हा डेकोरेटिव्ह लाईट्स मध्ये यूज होत नाही. तर निऑन हा डेकोरेटिव्ह लाईट्ससाठी यूज केला जातो. क्वेश्चन नंबर 7, आन्सर इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दांमध्ये उत्तरं द्यायची आहेत. ए, एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ अ डायग्राम हाऊ सॉइल इज फॉर्म. तर माती कशी तयार होते ही एक तुम्ही डायग्राम काढून एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे, तर मी इथे बघा ही डायग्राम काढली आहे. हा रॉक आहे, त्या रॉकवरती हीट, कोल्ड, विंड, रेन याचा हे नॅचरल चेंजेस आहेत. तर याचा परिणाम होतो आणि त्या रॉकमध्ये क्रॅक्स पडतात. मग त्या क्रॅक्स अजून मग मायक्रोब्सच्या मदतीने किंवा वेदरिंग किंवा इरोजनमुळे किंवा रॉडंट्समुळे त्याचं मग अजून बारीक बारीक तुकड्यांमध्ये फॉर्मेशन होतं आणि मग मातीचा लेअर तयार होतो. त्याच्यामध्ये अजून प्लांट्सचे रूट्स पण ते दगड फोडायला मदत करतात. आपण आता हे डिटेलमध्ये बघितलेलं आहे. बघूयात आन्सर. फर्स्ट, सॉइल इज फॉर्म बाय द नॅचरल प्रोसेस. माती ही नॅचरल प्रोसेसने तयार होते. आपण कुणीही ती तयार करू शकत नाही आर्टिफिशियली. सेकंड, हीट, cold and the rainwater causes weathering of the bedrock. Third, this weathering process forms stone, sand and soil from the original rock. मग ह्या वेदरिंगमुळे त्याचं त्या मोठा जो खडक असतो त्याचे मग दगडामध्ये, मातीमध्ये, वाळूमध्ये रूपांतर होतं. दिस सप्लाइज द अबायोटिक कंपोनंट्स ऑफ द सॉइल. आणि हे अबायोटिक कंपोनंट्स आहेत मातीमधले. मायक्रोब्स, वॉर्म्स, इन्सेक्ट अँड रोडंट्स फर्दर ॲड्स टू द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. आणि मग ते जे दगड किंवा वाळू किंवा ती माती झालेली आहे त्याचं अजून पुढे मातीमध्ये रूपांतर करण्यासाठी मग हे जे बायोटिक कंपोनंट्स आहेत, जे मायक्रोब्स, वॉर्म्स, इन्सेक्ट आणि रॉडंट्स, तर ते मदत करतात. 6, the roots of big trees that grow on land also are weathering agents. All these factors cause soil formation in a very slow and continuous way. तर जे मोठी झाडं असतात तर त्यांचे रूट्स सुद्धा, त्यांची मुळं सुद्धा या वेदरिंगला मदत करतात. कसं, तर खडकामध्ये थोडीशी जरी त्यांना गॅप सापडली त्या मुळांना, तर ती मुळं त्या खडकामध्ये जाऊन त्या खडकाचे बारीक तुकड्यांमध्ये रूपांतर होते. तर अशा प्रकारे हे सगळे जे फॅक्टर्स आहेत तर ते मातीचं अगदी हळूहळू पण कंटिन्युअस ही प्रोसेस चालूच असते, माती तयार करण्यासाठी मदत करत असतात. बी, why is there a shortage of water even though it occupies about 71% of the earth's surface? पृथ्वीचा पृष्ठभाग हा 71% पाण्याने व्यापलेला असला तरी सुद्धा पाण्याची कमतरता का आहे? आन्सर, though 71% of Earth's surface is covered with water, most of this water is not usable and potable. जरी 71% हा पृथ्वीचा भाग पाण्याने व्यापलेला असला तरी त्यातील सर्वच पाणी आपण वापरू शकत नाही किंवा ते पिण्यायोग्य नाही आहे. 97 of this water is salty water of the sea. आणि या 71% पैकी 97% जे पाणी आहे तर ते समुद्राचे पाणी आहे. दिस वॉटर कॅन नॉट बी युज्ड फॉर ॲग्रिकल्चर ऑर फॉर ड्रिंकिंग, कुकिंग एक्सेट्रा. आणि हे पाणी जे सॉल्टी पाणी आहे, खारट पाणी आहे, ते आपण शेतीसाठी, पिण्यासाठी किंवा इतर कोणत्या कारणासाठी वापरू शकत नाही. सम फ्रेश वॉटर इज इन फ्रोझन स्टेट.
आणि आता जे राहिलेलं 3% पाणी आहे, तर त्यातलं सुद्धा काही पाणी जे आहे ते फ्रोझन स्टेट म्हणजे बर्फ रूपात आहे, बर्फाच्या स्वरूपात आहे. टू ट्रिमेंडस इन्क्रीज इन द पॉप्युलेशन, द डिमांड फॉर वॉटर इज ऑल्सो रायझिंग. आणि जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसं पिण्याच्या पाण्याची मागणी सुद्धा वाढत आहे. ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग देअर आर ड्राफ्ट्स अँड दिस रिझल्ट इन लॅक ऑफ वॉटर. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दुष्काळाचं प्रमाण वाढत आहे आणि त्याच्यामुळे पाण्याची कमतरता भासत आहे. ड्यू टू ऑल दीज रिझन्स देअर इज ऑलवेज अ वॉटर शॉर्टेज इवन दो द 71% ऑफ अर्थ सरफेस इज ऑक्युपाइड बाय वॉटर. आणि या सर्व कारणांमुळे जरी पृथ्वीचा पृष्ठभाग हा 71% पाण्याने व्यापलेला असला तरी सुद्धा पाण्याची कमतरता भासते. सी, व्हॉट आर द व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर? राईट देअर युजेस. हवेचे वेगवेगळे घटक कोणते आणि त्यांचे उपयोग काय आहेत? आन्सर. फर्स्ट, आधी आपण ते कॉन्स्टिट्युएंट्स बघूयात. व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द एअर. हवेचे वेगवेगळे घटक बघूयात आपण. पहिला आहे गॅसेस सच ॲज नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. तर हे गॅसेस हवेमध्ये प्रेझेंट असतात. सेकंड, इनर्ट गॅसेस सच ॲज ॲर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन अँड झेनॉन. हे सुद्धा गॅसेस हवेमध्ये प्रेझेंट असतात. थर्ड, अदर इन्क्लुजन्स सच ॲज वॉटर वेपर, स्मोक, फॉग, स्मॉग, सूट एक्सेट्रा. हे सुद्धा हवेमध्ये प्रेझेंट असतात. तर आता याचे युजेस काय आहेत? युजेस ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. फर्स्ट, नायट्रोजन. आता नायट्रोजनचा काय वापर आहे? नायट्रोजन हेल्प्स इन बिल्डिंग अप प्रोटीन्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इट इज ऑल्सो यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड ऑल्सो इन द एअरटाईट पॅकेजिंग ऑफ द फूडस्टफ्स. तर नायट्रोजन हा प्रथिने तयार करण्यासाठी, जे सजीवांमध्ये प्रथिने तयार करण्यासाठी उपयोगी असतो, त्याचप्रमाणे अमोनियाचं प्रोडक्शनमध्ये, अमोनियाचं उत्पादन करण्यासाठी आणि जे फूडस्टफ आहेत, अन्नपदार्थ आहेत, त्याचं एअरटाईट जे पॅकेजिंग आहे, हवाबंद डब्यांमध्ये जे पॅक केलं जातं, जसं की तुम्ही वेफर्स खाता, चिप्स खाता, तर ते हवाबंद असतात ना, कारण ते खराब होत नाहीत, मऊ पडत. तर त्यासाठी हा नायट्रोजन गॅस वापरतात. सेकंड, ऑक्सिजन. ऑक्सिजन इज इसेन्शियल फॉर रेस्पिरेशन अँड ऑल्सो फॉर कंबशन ऑफ ऑल द सबस्टन्सेस. तर ऑक्सिजन हा श्वसनासाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पदार्थांच्या ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजन आवश्यक आहे. 3, कार्बन डायऑक्साईड. प्लांट्स नीड कार्बन डायऑक्साईड टू परफॉर्म फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिससाठी वनस्पतींना कार्बन डायऑक्साईडची गरज असते. इट इज ऑल्सो युज्ड इन फायर एक्सटिंग्युशर्स. आणि फायर एक्सटिंग्युशर असतात की नाही, म्हणजे जे आपण आग विझवण्यासाठी वापरतो, तर त्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड वापरलेला असतो. ॲर्गॉन. ॲर्गॉन इज युज्ड इन द इलेक्ट्रिक बल्ब्स. आपले जे घरामध्ये आपण बल्ब लावतो ना, त्याच्यामध्ये हा ॲर्गॉन वापरला जातो. हेलियम. हेलियम इज युज्ड फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर. कमी तापमान हवं असेल तर हेलियमचा तिथे वापर केला जातो. अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. एअरशिप्समध्ये लिफ्ट जनरेट करण्यासाठी हेलियम वापरतात. निऑन. निऑन इज युज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स युज्ड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट अँड ऑल्सो फॉर स्ट्रीट लाईटनिंग. तर जे डेकोरेटिव्ह लाईट्स असतात, जे की आपण जाहिरातींमध्ये बघतो किंवा आपले जे रस्त्यावरचे जे दिवे असतात, लाईट्स असतात, तर त्याच्यामध्ये निऑनचा वापर केला जातो. क्रिप्टॉन. क्रिप्टॉन इज युज्ड इन फ्ल्युरसेंट ट्यूब्स. तर फ्ल्युरसेंट म्हणजे खूप तेजस्वी, चमकणाऱ्या, तर तशा ट्यूब्समध्ये क्रिप्टॉन वापरला जातो. झेनॉन. झेनॉन इज युज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉनचा वापर केला जातो. डी. व्हाय आर एअर, वॉटर अँड लँड कन्सिडर्ड टू बी व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्सेस? तर एअर, वॉटर म्हणजे हवा, पाणी आणि जमीन, तर यांना व्हॅल्युएबल म्हणजे खूपच महत्त्वाचे नैसर्गिक स्रोत असं का म्हटलं गेलेलं आहे? आन्सर. एअर, वॉटर अँड लँड आर इसेन्शियल फॉर सस्टेनिंग लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. हवा, पाणी आणि जमीन हे पृथ्वीवर जर सजीवांची सजीव सृष्टी टिकून राहायची असेल तर त्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
All the essential things required for the survival are obtained through air, water or land. आणि पृथ्वीवर सजीवसृष्टीला सजीवांना जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व हवा, पाणी आणि जमीन याच्यापासून मिळवता येतात. Since by fulfilling the needs of living organisms, they help in survival of all living organisms. Therefore, air, water and land are considered to be valuable natural resources. आणि हे जे हवा, पाणी आणि जमीन आहेत तर ते सर्व सजीवांच्या गरजा फुलफिल करतात, म्हणजे गरजा पूर्ण करतात आणि सजीवांना पृथ्वीवर जगण्यासाठी मदत करतात. म्हणूनच हवा, पाणी आणि जमीन हे सर्वात महत्त्वाचे नैसर्गिक स्रोत आहेत. थँक्यू.